हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनप्लग. काय बोलायचं आज परत तुम्हाला आली का मजा भाऊच्या धक्क्यावर? मला तर बिलकुल नाही आली. मला तोच एकदम संथ, थंड असाच वाटला. आणि भाऊचा धक्का याचा अर्थ काय? भाऊनी रिझल्ट सुनवायचा आहे, भाऊनी लोकांना सुनवायचं आहे. भाऊच लोकांना विचारतायत, तुम्ही सांगा, तुम्ही बोला. अरे बाई, ऑलरेडी त्यांनी केलेले आहेत नाटकं पूर्ण आठवड्यामध्ये. तुम्हाला त्यांनाच सांगायचं नाही, ऐकवायचंय. तुम्हाला त्यांना सरळ करायचं होतं. तुम्हाला त्यांना करेक्ट करायचंय. ते चुकतायत तर तुम्हाला त्यांना बरोबर करायचंय. आणि काय तुम्ही करत होता? तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारत होतात. म्हणजे कळलं नाही आज पूर्ण आठवड्यामध्ये ती रुचिता किती रॉंग गेलेली आहे. तुम्ही तिला विचारताय आणि ती क्लेरिफिकेशन देते. नंतर हसतेही आहे. समजलं नाही म्हणजे आज ती सगळ्यांना उलटसुलट बोलते, हडतूड करते. नंतर एवढं विचारलं पण गेलंय, हडतूड कोणाला करतात? आपण प्राण्यांना करतो, कुत्र्यांना वगैरे करतोय. ती म्हणते नाही, मी माणसांना करते. काय हे? काय ही भाषा? आणि नंतर एक तर लॉजिक तर कळलंच नाही, जे दॅट इज व्हेरी वर्स्ट. म्हणजे मला अक्षरशः राग येतो या गोष्टीचा, की ती दीपालीला म्हणते की मी तुझं आयुष्य बरबाद करेन या शो मध्ये. नंतर ती पुढे हेही बोलते या शो मध्ये. तर हे जास्त कमी आहे, हे कमी आहे. आणि तिला वेडीपिशी बोलणं, तिला मर्दानी बोलणं हे मोठं आहे. म्हणजे अरे भाई, काय चाललंय हे? समजलं नाही. आता आपण सहजासहजी बोलताना पण आपण कधी कधी कोण चुकलं गेलं, अरे तू काय वेडा झालायस का? तू वेडी झाली आहेस का? अरे अरे अशी कशी तू वेड्यापिशासारखी वागतेस वगैरे. हे आपली नॉर्मल भाषा आहे. आणि मर्दानी त्याच्यात काय झालं? तुम्ही वागता, तुम्ही लोकांच्या अंगावर धावून जाता, तर तुम्ही मग मर्दानीसारखं करता ना. मग ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? त्याच्याने तुम्ही ट्रिगर होताय. आणि दीपाली पण एवढे छान तिने खरं त्या दिवशी आर्ग्युमेंट्स केले तिच्यावरती बरोबर ती. तर दीपालीला पण बोलण्यात आलं की तुम्ही असं सगळं नव्हतं बोलायला पाहिजे होतं. म्हणजे कळलं नाही. मी येते जोरजोरात सगळ्यांशी बोलते, लोकांना ऐकवते, लोकांच्या अंगावर जाते, एकदम डिसरिस्पेक्ट करते सगळ्यांना. म्हणजे तो राकेश असू दे, ते दीपालीचं अरे तू याची भाषा करते. म्हणजे आपल्याला इथे टीव्हीवर बघताना आणि म्हणजे एकदम म्हणजे कर्कशपणे किंचाळते. आपल्याला टीव्हीवर ऐकवत नाही, सहन होत नाहीये. ते लोक तर तिथे आहेत, ते तिला 24 तास तिथे सहन करतायत. त्यांची काय हालत होत असेल? आणि तुम्ही त्याला म्हणजे काय ते मोजमापच नाहीये. तुम्ही तराजूमध्ये तोलूच शकत नाहीये की मी तुझं आयुष्य बर्बाद करेन या शो मध्ये. आणि वेडीपिशी, मर्दानी, हे काय आहे पॉइंट? आणि म्हणे हे ट्रिगर करण्यासारखे, याचा मानसिकरित्या फरक पडू शकतो किंवा तिच्यावर होतोय. ती प्रत्येक गोष्टीला हा कार्ड खेळते की मला ह्याच्याने त्रास होतोय, त्याच्याने ह्या शब्दाने मी ट्रिगर होते, त्या शब्दाने ट्रिगर होते आणि मला त्रास होतोय. आणि तू एवढं लोकांना बोलते आणि लोकांना त्रास होतोय, आम्हाला ऐकताना त्रास होतोय, त्याचं काय? तर मला तर आजचा तो भाऊचा धक्का तर बिलकुल आवडलेला नाहीये. म्हणजे जसं घ्यायला पाहिजे ना सिरियसली, तसं घेतलं जात नाहीये. ऍक्च्युली ह्या आठवड्यामध्ये एवढे चांगलं कॉन्टेंट होतं आणि ते त्या रीतीने पोचवलं नाही गेलं. म्हणजे मला कळतच नाही मेकर्सना काय सांगायचंय. रितेश देशमुख थ्रू कसं ते प्रेझेंट केलं जातंय, कसं बोललं जातंय. तुम्ही साध्या सिंपल गोष्टी म्हणजे कधी कधी मग आता असं म्हणावं लागतं. काही काही लोक म्हणतात ना की एखादा कंटेस्टंट एकदमच चांगला असतो, जसं सचिन आहे, फारच चांगला आहे तो. म्हणजे वाटतं ना की हा बिग बॉस मटेरियल नाहीये, नाही त्याला भांडता येत, नाही त्याला बोलता येत किंवा नाही आर्ग्युमेंट करता. मॅच्युअर्ड लोक आहेत, प्रत्येक जण वेगळा आहे. मग सॉरी, रितेश पण तसेच वाटतात. मग ते पण बिग बॉस मटेरियल नाही वाटत. मग ते पण सॉफ्टच वाटतात. नाही आवाज त्यांचा चढत आहे, नाही त्या लेवलची आणि उंची गाठत आहे जी आम्ही एक्सपेक्ट करतोय. कारण 4 वर्ष आम्ही बघतच होतो ना. म्हणजे इथे असं होतं की कंपॅरिझन नाही करायचंय होस्टचं, तरी कंपॅरिझन करावं असं वाटतंय बिकॉज ऑफ असा भाऊचा धक्का. तर बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आवडलं गेलं.
पॉइंट पण जे राकेशनी पॉइंट ठेवला होता, जे काही झालं ते स्क्वीज झालं, तो वर्डच एकदम म्हणजे तो इमोशनल आहे, सेन्सिबल आहे, कसा आहे, आणि मग ते पण म्हणजे हलक्यामध्येच घेतलं गेलं. त्याचा पण ठीक आहे, तो जे वर्ड वापरलं जातं गेला किंवा आणि मुलीच्या बाबतीत ते बोललं गेलं आणि ती म्हणतही होती रुचिका, की मी असं काही केलं नाहीये वगैरे. मान्य आहे, म्हणजे टास्कमध्ये होतं आणि सिरियसली कोणी पण मुलगी मुद्दामून असं कोणी करणार नाही नॅशनल टीव्हीवर. पण ती अंगावर एवढी धावून जाते आणि एवढी जोरजोरात ओरडते ना, त्याच्यामुळे तिच्या विषयी ना सॉफ्ट कॉर्नर वाटतच नाहीये. म्हणजे कळतंय आपल्याला, की टास्क होता आणि टास्कमध्ये असं तिने काही केलं नसणारच. आता राकेशला का असं वाटलं, मे बी त्या ह्याच्यामध्ये झालं पण असेल, त्याला ते फील झालं असेल, म्हणून तो बोलला असेल, व्हॉटएव्हर. तर म्हणजे तुम्ही कसा घेतलाय हा आजचा भाऊचा धक्का ना, कळलं नाही. म्हणजे स्टार्टिंग केली, नंतर मग ते ह्या म्हणजे बिग बॉसचे विलन आणि मग रुचिताला बोलले आणि नंतर सॉरी अनुश्रीला बोलले, नंतर रुचिताला बोलले आणि नंतर ती काही कुऱ्हाड मागवली. कुऱ्हाड तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या पायावर मारून घेतलीये. आता टीव्ही पण फोडा. प्रत्येक टास्कचा तुम्ही विचका करता. प्रत्येक टास्क तुम्ही विध्वंस करता. तुम्ही बरोबर खेळत नाही. त्याची वाटच लावता. आता टीव्हीची पण वाट लावा. भाऊच्या धक्क्याची पण वाट लावा. असं करून स्टार्टिंग तर केली. पण नंतर परत तेच एक्सप्लेनेशन मागितलं जाते. तुम्हाला एक्सप्लेनेशन का मागायचंय कंटेस्टंटकडनं? तुम्हाला सरळ त्यांना सांगायचंय आणि सुनवायचंय, भाई तू असं केलं, हे नव्हतं करायला पाहिजे होतं. आणि तो दीपालीचा आणि तो मुद्दा, तो किती विचित्रपणे हाताळला गेला. मी म्हटलं तसं. म्हणजे तो वेडी पिशी आणि मर्दानी आणि तुझं आयुष्य बरबाद करेन. हे काय वर्ड्स अँड डायलॉग्स आहेत आणि त्याच्यापुढे हे काय शब्द आहेत. म्हणजे कुठे काय कंपॅरिझनच नाहीये. तिथे दीपालीला पण म्हणजे समजावण्यात आलं. तर हे तर बिलकुल पटलेलं नाहीये. नंतर तो राकेशचा मुद्दा होता, तो ठीक आहे. तो थोडाच वेगळ्या रीतीने किंवा सॉफ्टली हाताळला गेला. दॅट इज ओके. दॅट वी कॅन अंडरस्टँड. तो मुद्दाच थोडा वेगळा होता. तर तो त्या रीतीने हाताळला गेला. दॅट इज ठीक. पण बाकीचं मग नंतर ते चोरीचा त्यांनी मुद्दा काढला वगैरे. ती चोरी झाली. नंतर तन्वीचं चालू होतं, मी चोरीच्या नावाने ट्रिगर होते वगैरे. तिने ती स्टोरी पण सांगितली होती, की स्कूलमध्ये तिच्याबरोबर काय झालं होतं. तिच्या दप्तरात कोणी खडू टाकले होते आणि वर्षभर तिने कसं तरी केलं आणि नंतर तिने ती शाळा सोडली. पण नंतर मग ती मी क्लिप दाखवू का? आणि मग ती क्लिप दाखवली. क्लिपमध्ये काय होतं? ती काय चोरी होती? सगळेजण तिथे होते. राकेश होता, प्रभू होता, ती तन्वी होती, दिव्या होती, सगळेजण होते. म्हणजे लिटरली ते लोक लपवत होते. अनुश्री तर लिटरली चोऱ्या करते. कॅडबरी चोरते, अंडी चोरते, म्हणजे जेवढे लक्झरी आयटम येतात ते सगळी चोरते अनुश्री. तर ते पण काय कंपॅरिझनच नाहीये चोरीचं आणि लपवालपवीचं. हा, पण इथे सगळेजण खोटं भरपूर बोलताय. म्हणजे आता तिथे सगळं सांगितलं जात होतं. तिथे म्हणजे टास्कमध्ये पण म्हणजे त्या एपिसोडमध्ये कळत होतं, की राकेश तिला कव्हर अप करतोय तन्वीला. म्हणजे काहीतरी यांच्यामध्ये झालेलंच असणार, तिने सांगितलं असेल. नाही मी बघितलंच नाही. पण तो बोलत होता, की मी बघितलं नाही पण मी ठेवलंय वगैरे. पण ही ऐकायला तयारच नाहीये. आणि चोरीच्या वर्डवरनं ही ट्रिगर झाली आणि जोरजोरात बोलायला वगैरे लागली वगैरे. तर कधी कधी तन्वीचा गेम चांगला वाटतो, पण कधी कधी उगीच ती लाऊड वाटते. आणि रुचिताबद्दल तर बोलायलाच नको. तिथे एकदम मी तर म्हणते वर्स्ट प्लेयर आहे बिग बॉसची. तर तिच्याशी न बोललेलं बरं. आणि तिला ते काही जस्टिफाय करत होते, तिला आणि दीपालीच्या त्या भांडणाला, ते तर बिलकुल योग्य नव्हतं. नंतर मग इथे ह्यांना बोलत होते, करणला आणि प्राजक्ताला. तेही मला कळलं नाही. म्हणजे सचिनला बद्दल बोलत होते, तुम्ही त्यांना सांगितलं, की तुम्ही पुढे जा, बोला वगैरे. त्यांना ॲप्रिशिएट केलं सचिनला. ते चांगलं वाटलं. कारण सचिनने खरंच म्हणजे त्या दिवशी तो सचिनचा जे टास्क होता, त्याच्यामध्ये खरंच तो इमोशनल केलं होतं सचिनने. त्यालाही रडायला आलं आणि कुठेतरी आपल्यालाही ते फील झालं होतं. तर तुम्ही चांगलं केलं, त्याला हे केलं म्हणे, पुश केलं वगैरे. पण व्हॉट अबाउट यू पीपल? तुमच्या लोकांचं काय? तुम्ही काय करताय? तुमची नुसती बघायची भूमिका आहे. तुम्ही लोकांना नुसते ऑब्झर्व्ह करताय आणि बघताय आणि सांगताय, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. म्हणजे तुमचं असं चाललंय ना, जसं ते डॉक्युमेंटरी फिल्मसारखं, तो वाघ आला तळ्याजवळ, तो पाणी पितोय, चिमणी आली, हे सगळं तुम्ही बोलतायत. पण दिसतंय लोकांना कोण? ते वाघ आणि ते सगळे. तुम्ही तर कॉमेंट्री करणारे दिसतच नाहीये.
मग नंतर ते उदाहरण देतात की जर पोस्ट करणारा आणि कमेंट करणारा फरक आहे ना, तर त्याच्यामध्ये ते दोघांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, करणला आणि प्राजक्ताला. आता ते किती समजले काही माहिती नाही. तर मला तर त्यांचाही गेम आवडत नाही. म्हणजे तो म्हणतो त्या दिवशी पण म्हणाला, कारण मी डिकोड करतोय वगैरे. भाई तू काय डिकोड करतो? हा, विशालला म्हणत होता. विशाल पण बोला, पण ते पण जरा तू फास्ट कर. आज भाऊनी तर त्यांना दिले हिंट. आता बघू कसा गेम खेळतायत, काय करतायत ते. नंतर मग ते विशाल आणि म्हणजे विशालला तो प्रश्न सगळे विचारत होते ते भाऊ. म्हणजे तुम्ही लोकांना प्रश्नच का विचारताय? तुम्ही त्यांना सांगा ना कोण राईट आहे, कोण रॉंग आहे ते. आणि नंतर विशाल त्या भाऊंच्या समोर त्या राकेशला बोलतो, तू मर्द आहे का? तू मर्द असेल तर पुढे येऊन बोलशील. व्हॉट इज दिस ऑल? काय चाललंय हे? होस्टच्या समोर तो माणूस बोलतोय आणि होस्ट काहीच बोलत नाहीये. आता कसं प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे. म्हणजे आता तो राकेश आहे, मॅच्युअर्ड आहे, नाही तो फ्रंट फुटला येत, नाही जास्त बोलत आहे. प्रत्येक माणसामध्ये फरक आहे ना. दीपाली पण मॅच्युअर्ड वगैरे आहे, नाही त्या लेवलवरती जाऊ शकत त्या रुचिता जशी ज्या लेवलवरती जातात तसे. तू बाई मुलींच्या बरोबर मागे राहून खेळतोय, मुलींबरोबर खेळतोय, मग तुला आम्ही मर्द म्हणायचं का? हा विशाल, हे जरा एक्सप्लेन कर. समजलं नाही बाबा या बाबाचं काय चाललंय ते. म्हणजे काहीही बोलतोय आणि होस्ट ऐकून घेत आहेत. आणि नंतर मग तिथे टोळीला प्रेस वगैरे केलं. तर ऍक्च्युली बघायला गेलं ना तर तेही बरोबर आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर गेम टोळीच खेळते, बाकीचे तर कोणी काही खेळतच नाही. म्हणजे जसे ऍक्शनची रिॲक्शन होते तसं हे लोकांनी काहीतरी केलं तर मग हे लोक काहीतरी बोलतात. हे लोक स्वतःहून काही करत नाही. हे लोकांचाच काहीतरी उपदिव्या पेज चालू असतात टोळीचं. म्हणजे काय. आणि मग भाऊनी त्यांना प्रेसही केलं. त्यांची स्ट्रॅटेजी चांगली होती, त्यांचं प्लॅनिंग चांगलं होतं. नंतर त्यांच्यामध्ये लॉयल्टी आहे, ते तर आहे. टास्क झाला त्याच्यामध्ये त्यांचे ते किती कमी लोक होते, तर आणि तुमच्याकडे एवढे जास्त लोक होते, तरी तुम्ही लोक बघा किती नॉमिनेट झाले आणि ते लोक बघा. तर ते बरोबर आहे, ते अप्रिशिएट करण्यासारखं आहे. आणि म्हणे जेव्हा टास्क चालू होता तो विशाल सगळीकडे जाऊन डील करत होता. अरे इट्स ओके, तो गेम खेळून आलाय, त्याला माहिती आहे बिग बॉस कसा खेळायचा ते. बाकीच्यांना नाही माहिती, मग काय करू शकतो. पण एक आहे तर म्हणजे एक नाण्याची ही बाजू झाली. नाण्याची दुसरी बाजू पण आहे. आता एक म्हणजे 1 मंथ झालाय, तर बाकीच्यांनी पण लोकांना समजायला पाहिजे, खेळायला पाहिजे, इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, फ्रंट फूटवरती यायला पाहिजे. आणि नंतर ते म्हणे टोळी चांगलं खेळते आणि टोळीमध्ये मग तो रोशन आहे, तो तो काय करतोय अननेसेसरी. त्या दिवशी ओमकार बरोबर भांडत होता, शर्ट बिर्ट काढून फेकत होता. मग त्याला काही नाही, म्हणजे का नाही बोलले? म्हणजे असं चाललंय ना, बायसगिरी चालली आहे की मुद्दामून काही पॉइंट्स आहेत ते काढलेच जात नाहीये, त्यांच्याबद्दल बोललंच जात नाहीये. जसं ओमकार आहे, आयुष आहे, आयुषला ठीक आहे बरं नव्हतं या आठवड्यात, तर त्याच्या ठीक आहे. ओमकार बद्दल त्यांच्या दोघांबद्दल काहीच म्हणजे बोललंच गेलं नाही वगैरे. तर आता ऐकलं पण आहे, म्हणजे न्यूज येत आहेत की याच्यामध्ये ओमकार एलिमिनेट झालेला आहे, एविक्ट झालेला आहे. तर ते पण बरोबर नाही वाटलं डिसिजन. म्हणजे ऍक्च्युली या मागच्या आठवड्यात तो व्यवस्थित खेळत होता, पण तरी पण बाकीचे लोक म्हणत होते की तो दिसण्यासाठी करतोय वगैरे. व्हॉट एव्हर इट इज, त्या सागरला काहीच नाही बोलले त्याच्या कॅप्टनशिपवरनं. काय करत होता तो? पूर्ण त्याची बायसगिरी चालू होते. तिथे अनुषी काही काम करत नाही, तिला काही बोलत नाहीये तो, आणि त्या तन्वीला बोलतोय. तिथे जोडीमध्ये होते तुम्ही, तो ओमकार वॉशरूम मध्ये गेलेला आणि तो विशाल तिथे जिम मध्ये होता. तर तो ओमकारला ओरडतोय सागर की तुम्ही बंधनात राहायला पाहिजे. बाई, तो वॉशरूमला गेलाय, इट्स अ नेचर्स कॉल. मग विशालने त्याच्यावर जायला पाहिजे ना. मग तू विशालला बोल ना, तू ओमकारला का बोलतोयस? तर भरपूर असे मुद्दे आहेत, ते मिस केले गेले. आणि जे मुद्दे मेन होते त्याच्यावरती काही व्यवस्थितपणे बोललं गेलं नाही. सो मेकर्सना खरंच आम्हाला प्रश्न आहे की हा जो भाऊचा वन्स अगेन लास्टचा पण तसाच होता. लास्टला तर काही बोललंच गेलं नव्हतं, म्हणजे सरळ त्यांना इग्नोरच केलं होतं रुचिताला वगैरे. तर हे जर इग्नोर सगळे करतायत आणि त्याच्यामुळे सगळं मोठं होतंय, आणि ती मुलगी कोणालाही कसंही बोलते आणि अंगावर धावून जाते, आणि दीपाली तिला मस्त टॅकल. म्हणजे हे खरं अप्रिशिएट करण्यासारखं आहे. भले त्या लोकांना नाही वाटलं,
पण बाहेर बघणाऱ्यांना आम्हाला तरी आवडलं दीपालीने तिला कसं टॅकल केलं रुचिताला. मला तरी बाबा भरपूर आवडलं. तू काही बोलशील तर मग दुसऱ्यांनी बोलायचं नाही. ऍक्शनची रिॲक्शन असू शकते आणि तुम्ही कुठल्याही पॉइंटला ट्रिगर होणार. मर्दानीवर ट्रिगर होताय, तुम्ही वेडी पिशवीवरती ट्रिगर होताय आणि तुम्ही तिला काय काय बोलताय ते, मी तुझी वाट लावीन वगैरे, ते चालतं. तुम्ही धमक्या देताय ते, मला तर आजचा बिलकुल भाऊचा धक्का आवडलेला नाहीये. आणि नंतर हे टोळीला प्रेस केलं गेलं. सो ठीक आहे, तेही ठीक आहे म्हणा, म्हणजे लोक गेम खेळतायत वगैरे. पण या लोकांचा विशालचा गेम म्हणजे जरी तो जातोय, त्यांना हेही प्रेस केलं की त्यांनी प्रामाणिकपणे खेळला. म्हणजे तो जेव्हा लास्टचा जो टास्क होता त्याच्यामध्ये तो दुसऱ्या टीम मध्ये होता तरी तो प्रामाणिकपणे खेळला. तो ठरवूनच आलेला आहे किंवा त्याला बिग बॉस तो करून आलेला आहे, तर त्याला माहिती आहे. आणि बहुतेक किती बिग बॉसच्या म्हणजे वीकेंडच्या वारवरती लोकांना ऐकवलं गेलंय की तुम्ही एका टीम मध्ये आहात तर तिथेच तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे आणि खेळलं पाहिजे. तर त्याला हे सगळं माहिती आहे, त्याप्रमाणे तो खेळला. व्हॉट एव्हर, तो फक्त एक पॉइंट बरा वाटला की ते टोळीला प्रेस केलं गेलं किंवा आणि त्याच्यामध्ये पण मग तिला एवढं ऐकवलं, तिला वाटलंच नाही, ते फीलच नाही आलं की तिने एवढं ऐकलंय वगैरे रुचिताने. ती हसत होती आणि नंतर मग त्यांना प्रेस केलं, एकदम सगळेजण खुश वगैरे पण झाले. तर जे पॉइंट आहे ते बिलकुल कव्हर गेले नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल आवडलेला नाही आजचा भाऊचा धक्का. तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. काही लोक जे आहेत ते म्हणतात बाबा ठीक होता, चांगला होता, पण मला बिलकुल नाही आवडला. ज्या रीतीने घ्यायला पाहिजे होता त्या रीतीने बिलकुल घेतला नाही. जे काय काय पॉइंट्स व्यवस्थितरित्या एकदम मांडले पाहिजे होते, ती ॲग्रेशन दाखवते. ॲज अन होस्ट तुम्ही पण दाखवा ना तुमचं ॲग्रेशन. ती लोकांना उलट सुलट बोलते, ती डिसरिस्पेक्ट करते, तर तिला असं सुनवा ना की ती पुढे ती करणार नाही तसं. आता विशालला बोला, विशाल कसा पूर्ण खेळतोय तो, यांच्यावर कोणी काय आलं बोलायला, रुचिता अनुष्का लगेच मध्ये येणार आणि त्यांची बाजू वगैरे घेणार आणि नंतर मग समोरच्याला समजायला पण जाणार. आता तिथे दीपालीच आणि तिचं चाललं. नंतर मग मी दीपाली बोलत होती की विशाल पण माझा मित्र आहे वगैरे. मग तो काय बोलतो, अरे हा मी बोलतोय त्यांना, मी बोलतोय, असं नाही की मी बोलत नाही म्हणून. हा पण सगळ्यांसमोर नाही बोलत मी, त्यांच्या म्हणजे बाजूला घेऊन जाऊन बोलतो वगैरे. आणि नंतर दीपाली जवळ पण बसलेला, हो मी तिला बोललो, मला माहितीये तिचा टोन नाही चांगला. किती म्हणजे आम्ही पण म्हणतोय बिग बॉस आहे, तुम्ही करा आर्ग्युमेंट्स, तुम्ही करा भांडणं, पण तुमचा टोन, तुमचा आवाज, तो किती कर्कशपणा, टोन काय लेवलला लागतोय त्या मुलीचा. आणि तिला एवढं हलक्यामध्ये, म्हणजे अक्षरशः मी म्हणेन की हलक्यामध्येच घेतलं बिग बॉसने. आता तुम्हाला ते शो चालवायचा आहे, ती कुठे डिमोटिवेट नको व्हायला म्हणून तुम्ही तिला काय चावी भरताय, म्हणजे जेणेकरून ती शांत नको व्हायला. असं जर करत असाल तर फिर गो अहेड, काय बोलू शकतो. सो बघूया उद्या काय होतं. आता उद्या तर पूर्ण संडेचा म्हणजे एंटरटेनमेंटच असेल, टास्क वगैरे. स्टार्टिंगला काही कोणाला अजून काही सुनावतायत, कोणाला काय बोलतायत, तर ते बघूया. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.